जुलै महिना सुरू आहे, मान्सूनचा पीक सीझन सुरू आहे, पण अचानक महाराष्ट्रासह देशाच्या तब्बल 70% भागातून पाऊस गायब झाला आहे. शेतकरी चिंतेत आहेत. धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा वाढत नाहीये आणि यामागचं कारण आहे तब्बल हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात तयार झालेलं एक शक्तिशाली चक्रीवादळ. पण प्रश्न असा आहे, प्रशांत महासागरातील वादळ भारताच्या मान्सूनवर कसा परिणाम करू शकतं आणि पुन्हा मुसळधार पाऊस कधी सुरू होणार, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मुंबई, ठाणे, कोकण, पुणे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. मात्र गेल्या काही दिवसात अचानक पावसाचा जोर कमी झाला. अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका जाणवू लागला. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या जवळपास 70% भागात मान्सून कमकुवत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या बदलामागे स्थानिक हवामान नसून जागतिक स्तरावरील हवामानातील घडामोडी कारणीभूत असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. आता प्रश्न पडतो, भारतात पाऊस पडायचा की नाही हे प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळावर कसं काय अवलंबून असू शकतं. यामागे हवामानशास्त्रातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. प्रशांत महासागरात जेव्हा एखादं शक्तिशाली चक्रीवादळ किंवा टायफून तयार होतं तेव्हा त्या आसपासच्या वातावरणातील प्रचंड प्रमाणात ओलावा आणि ऊर्जा स्वतःकडे खेचून घेतं. यामुळे वातावरणातील वाऱ्यांच्या दिशा बदलतात. या बदलाचा परिणाम भारतीय मान्सूनला चालना देणाऱ्या प्रणालींवरही होतो. परिणामी बंगालच्या उपसागरातून भारताकडे येणाऱ्या दमट वाऱ्याचा वेग कमी होतो आणि मान्सून काही दिवसांसाठी कमजोर पडतो. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडतो. हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या प्रशांत महासागरातील हीच परिस्थिती भारतातील मान्सूनवर परिणाम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण घटत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू असला तरी पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण निर्माण झालं आहे. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये तुरळक सरींची शक्यता असली तरी जोरदार पावसाची परिस्थिती सध्या दिसत नाही. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप पिकांची पेरणी अनेक भागात झाली आहे, पण त्यानंतर आवश्यक असलेला सततचा पाऊस न पडल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मक्का यासारख्या पिकांचा या टप्प्यावर नियमित पावसाची गरज असते. पावसाचा खंड जास्त दिवस राहिला तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. धरणांमध्येही अपेक्षित वेगाने पाणीसाठा वाढत नसल्याने सिंचन व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. हवामान विभाग आणि हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरातील ही परिस्थिती कायमस्वरूपी राहणार नाही. 18 ते 25 जुलै दरम्यान वातावरणात पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पश्चिम विक्षोभ सक्रिय होण्याबरोबरच नवीन कमी दाबाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच सध्या दिसणारा पावसाचा ब्रेक हा मान्सून संपल्याचं लक्षण नाही. हवामान तज्ज्ञ स्पष्ट सांगतात की मान्सूनमध्ये अशा प्रकारचे ब्रेक किंवा खंड येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र यावेळी त्यामागचं कारण हजारो किलोमीटर दूर असलेलं प्रशांत महासागरातील शक्तिशाली हवामान चक्र आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात हवामानातील मोठे बदल पाहायला मिळू शकतात. शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाने हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या भागात सध्या पाऊस आहे की उघडीप? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.